रामकृष्ण हरी. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 7. ज्ञानविज्ञान योग. भाग 2. दैवी रेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. न मां दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमः मायया परतज्ञाना असुरं भावमाश्रिताः. कारण ही अलौकिक म्हणजे अति अद्भुत अशी त्रिगुणमयी मोठी माया आहे. ती मोठी दुस्तर आहे. परंतु जे पुरुष मला निरंतर भजतात ते या मायेच्या भवसागरातून तरून जातात. मायेने ज्यांचे ज्ञान नाहीसे केले आहे व आसुरी प्रकृतीचा ज्यांनी आश्रय केला आहे असे पापी मूर्ख नराधम मला शरण येत नाहीत. आता महदादी हे माझी माया उतरोनिया धनंजया मी होई जे हे आया कैसेनी ये. जे ब्रह्माचळाचा आधाडा पहिली या संकल्प जळाचा उभडा सवेची महाभूतांचा बुडबुडा साना आला. जे सृष्टी विस्ताराचे नि ओवे चढत काळ कळनेचे नि वेगे प्रवृत्ती निवृत्तींची तुंगे तटे सांडी. जे गुणधनाचे नि वृष्टी भरे भरली मोहाचे नि महापुरे घेऊनी जात नगरे यमनियमांची. जे द्वेषाच्या आवर्ती दाटत मत्सराचे वळसे पडत माझी प्रमादादी तळपत महामीन. जेथ प्रपंचाची वळणे कर्माकर्मांची ओभाणे वरी तरता ती ओसाणे सुखदुःखांची. रतीची या बेटा आदळती कामाची या लाटा जेथ जीव फेन संघटा सैंघ दिसे. अहंकाराची या चळिया वरी मदत्रयाची या उकळिया जेथ विषयोर्मीच्या आकळिया उल्लाळ घेती. उदयास्तांचे लोंढे पाडित जन्ममरणांचे चोंढे जेथ पाच भौतिक बुडबुडे होती जाती. संमोह विभ्रम मासे गिरिताती धैर्याची आमिषे तेथ देवडे भोवते वळसे अज्ञानाचे. भ्रांतीचे नि खडुळे रेवले आस्थेचे नि अवगाळे रजोगुणाचे नि खडाळे स्वर्ग गाजे. तमाचे धारसे वाड सत्वाचे स्थिरपण जाड किंबहुना हे दुवाड माया नदी. पै पुनरावृत्तीचे नि उभडे झळंबती सत्यलोकीचे हुडे धाये गडबडती धोंडे ब्रह्मगोळकाचे. तया पाणियाचे नि वहिलेपणे अजुनी न धरिती ओभाणे ऐसा मायापूर हा कवणे तरी जेलगा. एथ एक नवलावो जो जो की जे तरणो पावो तो तो अपावो होय ते ऐक. एक स्वयंबुद्धीच्या बाही रिगाले तयांची शुद्धीची नाही. एक जाणीवेचे डोही गर्वेची गिळिले. एकी वेदत्रयाची या सांगडी घेतल्या अहंभावाची या धोंडी ते मदमीनाच्या तोंडी सगळेची गेले. एकी वयसेचे जाड बांधले मग मन्मथाची एकासे लागले ते विषय मगरी सांडिले चघळून या. अर्जुना आता महत्तत्वावादी माझी माया पार उतरून मद्रूप होणे कसे साध्य होईल ते सांगतो. जी मायारूपी नदी ब्रह्मरूपी पर्वताच्या तुटलेल्या कड्यात असतानाच प्रारंभी तिच्या ठिकाणी संकल्परूपी जलाचा उगम झाला आणि त्वरितच पंचमहाभूतांचा लहानसा बुडबुडाही आला. जी सृष्टीच्या विस्ताररूपी योगाने कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्ती हे दोन उंच काठ ओलांडून पुढे चालली आहे. जी त्रिगुणरूपी मेघाच्या पावसाने तुडुंब भरलेली आहे आणि भ्रमाच्या महापुराने योगांची यमनियमरूपी नगरे वाहून घेऊन जाते. जी द्वेषरूपी भोवऱ्याने दाट भरून गेली आहे आणि मत्सररूपी वळणाने वाहत आहे. जिच्यामध्ये उन्मत्तपणा इत्यादी दोषरूपी मोठमोठे मासे तळपत आहेत. जिच्यामध्ये प्रपंचरूपी भेदाची अनेक वळणे असून कर्म अकर्माच्या भेदामध्ये सुखदुःखरूपी केरकचरा तरंगत येऊन जिच्या कडेला लागलेला आहे. जिच्या प्रवाहामध्ये विषय सुखरूपी बेटावर
कामविकाराच्या लाटा जोराने आदळून त्या ठिकाणी जीवरूपी फेसाचा समुदाय दाटलेला दिसतो. ज्या माया नदीमध्ये अहंकाराच्या मोठमोठ्या धारा आहेत, त्यांवर संपत्ती, तारुण्य, कुळ या 3 मदाच्या उकळे येतात आणि ज्या नदीमध्ये विषयरूपी लाटांवर लाटा उसळी घेत असतात, ज्या नदीत उदयास्ताचे लोंढेच्या लोंढे जन्ममृत्यू रूप खळगे पाडतात आणि तेथे पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले शरीररूपी बुडबुडे निर्माण होतात व नाहीसे होतात, जिच्यामध्ये मोह, भ्रांती हे मासे सात्विक धैर्यरूपी आमिषाला गिळून टाकतात आणि ज्या नदीत अज्ञानाचे भोवरे वाकडे तिकडे फिरतात, ज्या माया नदीमध्ये भ्रांतीचा गढूळपणा आहे आणि आशारूपी गाळामध्ये प्राणी मात्र फसले आहेत, रजोगुणाच्या खळखळाटात स्वर्ग देखील गरजू लागला आहे, ज्या माया नदीत तमोगुणाचा प्रचंड प्रवाह आहे, सत्वगुणाचा गंभीर स्थिरपणा आहे, अधिक काय बोलावे. ही माया नदी तरुण जाण्यास अतिशय अवघड आहे. या माया नदीतील जन्ममृत्यूच्या पुराच्या लोंढ्यात सत्यलोकाचे किल्ले वाहून जातात आणि ब्रह्मांड गोलाचे धोंडे गडगडत खाली येतात. या माया नदीच्या महापुरात कोणाला पाय रोवून उभे राहता येत नाही, तर मग या माया नदीच्या महापुरातून कोण बरे तरुण जाऊ शकेल. आणखी एक आश्चर्य असे आहे की या माया नदीतून तरुण जाण्याचा जो जो उपाय करावा तो अपाय होतो. तो कसा ते ऐक. कोणी आपल्या स्वबुद्धीच्या बळावर माया नदीतून तरुण जाण्यासाठी ती मध्ये उडी टाकली, परंतु ते पुढे कोठे गेले याचा काही पत्ता लागला नाही. कित्येक जण पांडित्याच्या डोहामध्ये शिरले, पण त्यांना देखील गर्वाने गिळून टाकले. माया नदीतून तरुण जाण्यासाठी कित्येकांनी 3 वेदांच्या सांगडी बरोबर घेतल्या, परंतु विद्येच्या अभिमानाचे धोंडे बरोबर घेतल्यामुळे ते मदरूपी माशाच्या तोंडात सगळेच नाहीसे झाले. कित्येकांनी तारुण्याची घट्ट अशी कंबर बांधली आणि ते मदनाच्या कासेला लागले, परंतु त्यांना विषयरूपी मगरींनी चघळून टाकले. आता वार्धक्याच्या तरंगा, माझी मतिभ्रंशाचा जरंगा, तेणे कवळी जता ती पैगा चहूनकडे, आणि शोकाचा कडा उपडत, क्रोधाच्या आवर्ती दाटत, आपदा गिदी चुंबिजत उधवला ठाई, मग दुःखाचे निबरटे बोबले, पाठी मरणाची एरे वेरेवले, ऐसे कामाचे कासे लागले ते गेले वाया, एकी यजन क्रियेची पेटी बांधोनी घातली पोटी, ते स्वर्ग सुखाच्या कपाटी शिरकोनी ठेले, एकी मोक्षी लागावयाची आशा, केला कर्मबाह्याचा भरवसा, परी ते पडिले वळसा विधी निषेधांच्या, जेथ वैराग्याची नाव न रिगे, विवेकाचा तागा न लगे, वरी काही तरोये योगे तरी विपाये तो, ऐसे तरी जीवाची ये आंगवणे, ये माया नदीचे तरणे, हे कास या सारिखे बोलणे म्हणावे पा, जरी अपथ्यशील व्याधी, कळे साधूसी दुर्जनाची बुद्धी, की रागी सांडी सिद्धी आली साती, जरी चोरां सभा दाटे, अथवा मीना गळू घोटे, ना तरी भेडा उलटे, विवसी जरी पाडस वागुर करांडी, का मुंगी मेरू ओलांडी, तरी मायेची पैलथडी देखती जीव, म्हणून गा पंडुसुता, जैसी सकामा न जिनवेची वनिता, तेवी मायामय हे सरिता न तरवे जीवा, एथ एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया आईलीच थडी सरले माया जळ, जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तरांडे आकळले, जे अहंभावाचे ओझे सांडुनी, विकल्पाची या झुळका चुकावुनी, अनुरागाचा निरुता होऊनी पाणी ढाळू, जया ऐक्याची या उतारा, बोधाचा जोडला तारा, मग निवृत्तीची या पैलतीरा झेपावले जे, ते उपरतीच्या वावी सेलत, सोहम भावाचे निथावे पेलत, मग निघाले अनकळित निवृत्ती तटी, येणे उपाये मज भजले, ते हे माझी माया तरले, परी ऐसे भक्त विपाईले भौवस नाही.
पुढे ते वार्धक्यरूपी हेलकावे खात खात बुद्धिभ्रमरूपी जलाच्या जाळ्यात सापडतात आणि त्या योगे चारी बाजूंनी गुरफटून जातात. आणि पुढे ते शोकरूपी कड्यावर आदळतात आणि क्रोधरूपी भोवऱ्यात सापडतात. ते डोके वर काढू लागले की संकटरूपी गिधाडे त्यास टोचून टोचून खाऊ लागतात. मग ते दुःखाच्या चिखलाने बरबटले जातात. नंतर मृत्यूच्या गाळात फसतात. याप्रमाणे ज्यांनी कामाचा आश्रय घेतला त्यांचे जीवन व्यर्थ गेले असे जाणावे. कित्येकांनी माया नदी तरून जाण्यासाठी यज्ञक्रिया रूपी पेटी आपल्या पोटाशी बांधली. ते स्वर्गसुखाच्या कपारीत शिरून तेथेच अडकून राहिले. कोणी मोक्षरूपी पलीकडच्या किनाऱ्यावर लागावे या आशेने कर्मरूपी बाहूंवर विश्वास ठेवला, परंतु ते विधिनिषेधांच्या वळणात सापडले गेले. या मायानगरीमध्ये वैराग्याची नाव चालत नाही आणि विवेकरूपी वेळू जमिनीला टेकत नाही. तथापि अष्टांग योगाच्या आधारे तरून जाण्याची शक्यता असते, परंतु तसा साधक एखादाच असतो. याप्रमाणे स्वतःच्या अंगच्या सामर्थ्याने ही माया नदी तरून जाणे कशासारखे आहे म्हणावे बरे. जर पथ्य न पाळणाऱ्याला रोग घालवता येईल किंवा साधूला दुर्जनांची बुद्धी कळू शकेल, अथवा एखाद्या लोभी माणसास अनायासे संपत्ती प्राप्त झाली असता तो जर तिचा त्याग करेल, चोरांना जर न्यायदान करणारे सभासद भीतील, अथवा माशाला जर गळ गिळता येईल, अथवा एखाद्या भित्र्या माणसास पिशाच्यावर हल्ला करता येईल, जर हरणाचे पाडस जाळे कुरतडून टाकेल किंवा मुंगी मेरू पर्वत ओलांडून जाईल, तर माया नदी पलीकडील काठ जीव पाहू शकेल. म्हणून हे अर्जुना, ज्याप्रमाणे विषयाने आसक्त असणाऱ्या मानवाला स्त्री जिंकता येत नाही, त्याप्रमाणे ही मायारूपी नदी जीवाला तरता येत नाही. येथे जे मला सर्व काळ अनन्यभावाने शरण येतात ते या मायारूपी नदीतून सहजपणे तरून जातात. एवढेच नव्हे तर ते मायारूपी नदीच्या अलीकडील काठी उभे असतानाच तिचे संपूर्ण जल नाहीसे होऊन जाते. ज्यांना सद्गुरू हे नावाडी लाभले आहेत, ज्यांची अनुभवांची कास अतिशय बळकट आहे आणि ज्यांना आत्मनिवेदन हेच तारू सापडले आहे, जे अहंभावाचे ओझे टाकून विकल्परूपी वाऱ्याच्या झुळका चुकवून प्रपंचावरील अनुरागारूपी पाण्याच्या प्रवाहाची दिशा टाळतात, ते जीव परमात्मा ऐक्य हाच उतार आहे हे जाणून त्या उताराने ज्ञानरूपी सोबतीच्या आश्रयाने निवृत्तीच्या पलीकडील काठावर जाऊन पोचतात. ते वैराग्यरूपी हाताने पाणी तोडीत तोडीत अहम ब्रह्मास्मी या अनुभवाच्या बळाने आपल्या स्वरूप स्थितीचा तोल सांभाळीत कोणत्याही संकटाची बाधा न होता निवृत्तीच्या तीरावर माया नदीतून बाहेर येतात. या उपायाने जे मला अनन्य भावाने भजतात ते या माया नदीतून तरून जातात. परंतु असे भक्त फारच थोडे असतात, खूप नसतात. चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एकभक्तिर्विशिष्यते प्रियो हि ज्ञानिनोत्यर्थ महं स च मम प्रियः. हे भरतवंशी पुरुषांत श्रेष्ठ असलेल्या अर्जुना, अर्थार्थी म्हणजे सांसारिक पदार्थांसाठी भजणारा, आर्त म्हणजे संकटांचे निवारण होण्यासाठी भजणारा, जिज्ञासू म्हणजे मला यथार्थ रूपाने जाणावे या इच्छेने भजणारा, आणि अर्थात निष्कामी असे 4 प्रकारचे भक्तजन माझी उपासना करतात. त्यांच्यामध्ये सदैव माझ्या ठिकाणी ऐक्यभावाने स्थित असणारा भक्तिप्रेमाचा ज्ञानी अतिउत्तम होय. कारण ज्ञानी भक्ताला मी अत्यंत प्रिय आहे आणि तो ज्ञानी भक्तही मला अत्यंत प्रिय आहे. जे बहुता एका अवांतरू अहंकाराचा भूतसंचारू जाहला म्हणून विसरू आत्मबोधाचा, ते वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेणवे आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. पाहे पा शरीराची या गावा जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थू आघवा सांडोनिया. इंद्रिय ग्रामीचे राजविधी
अहम ममतेची या अल्पवादी विकारांतराची मांदी मेळवूनिया दुःख शोकांच्या घाई मारिलियाची सेची नाही. हे सांगावया कारण काही जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले एक चतुर्विध मज भजले जिही आत्महित केले वाढते गा. तो पहिला आरतू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलिजे तिजा अर्थार्थी जाणीजे ज्ञानिया चौथा तेथ आर्त तो आरतीचे निव्याजे जिज्ञासू तो जाणावया लागी भजे तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. मग चौथ्याच्या ठाई काहीची करणे नाही म्हणून भक्तू एक उपाही ज्ञानिया जो जे तया ज्ञानाचे निप्रकाशे फिटले भेदाभेदांचे कवडसे मग मीची जाहाला समरसे आणि भक्तुही देवीची परी आणि कांची दिठी नावेक जैसा स्फटिकूची आभासे उदक तैसा ज्ञानी नव्हे कौतुक सांगता तो जैसा वारा का गगनी विरे मग वारे पण वेगळे नुरे ते विभक्त हे पैजन सरे जरी ऐक्या आला जरी पवन हालवोनी पाहिजे तरी गगना वेगळा देखिजे एरवी गगन तो सहजे असे जैसे तैसे शरीरी हन कर्मे तो भक्त ऐसा गमे परियांतर प्रतीती धर्मे मीची जाहला आणि ज्ञानाचे नि उजडलेपणे मी आत्मा ऐसे तो जाणे म्हणून मीही तैसेची म्हणे उचंबळला सांता. हा गा जीवा पैलीकडील खुणे जो पावोनी वावरो जाणे तो देहाचे नि वेगळेपणे काय वेगळा होय. असे भक्त थोडे असण्याचे कारण म्हणजे बहुतेक करून सामान्य लोकांत अहंकार रूपी भूताचा संचार झालेला असतो. त्यामुळे त्यांना आत्मस्वरूपाचा विसर पडलेला असतो. त्यावेळी त्यांना नियमरूपी वस्त्राचे स्मरण राहत नाही. पुढे असलेल्या अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही आणि वेद ज्या गोष्टी करू नयेत म्हणून सांगतात तेच नेमके ते करतात. अर्जुना, ज्या कार्यासाठी त्यांना मनुष्य शरीर प्राप्त झालेले असते तो सर्व कार्यभाग सोडून इंद्रियरूपी गावाच्या राजरस्त्यावर उभे राहून ते ममत्वाच्या व अहंकाराच्या बडबडीने कामक्रोधाधिक अनेक विकारांचा समुदाय जमवतात. दुःख आणि शोक यांचे अनेक घाव पडत असतानाही त्यांना त्याचे स्मरणसुद्धा नसते. हे सांगावयाचे कारण एवढेच की ते मायेने ग्रासलेले असतात. म्हणून मायेने ग्रासलेले लोक मला विसरले. ज्यांनी आत्महित साधले ते 4 प्रकारचे भक्त मला भजतात. तो प्रकार ऐक. या चौघांपैकी पहिल्याला आर्त, दुसऱ्याला जिज्ञासू, तिसऱ्याला अर्थार्थी आणि चौथ्याला ज्ञानी असे म्हणतात. आर्त हा दुःख निवारणासाठी मला भजत असतो. जिज्ञासू हा ज्ञानप्राप्ती करून घेण्यासाठी भजतो आणि तिसरा अर्थार्थी हा द्रव्यादिकांच्या इच्छेने मला भजत असतो. पण चौथ्या ज्ञानी भक्ताचे ठाई कोणत्याही प्रकारचे स्वार्थबुद्धीचे कर्तव्य नसते. म्हणून तो ज्ञानी पुरुष माझा खरा भक्त होय असे तू जाण. कारण आत्मज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणी सर्व प्रकारच्या भेदांचा अंधकार नाहीसा होतो. नंतर तो ब्रह्म ऐक्यरूपी भावाने मद्रूप होतो आणि हे होऊन सुद्धा तो माझा भक्तच राहतो. ज्याप्रमाणे सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीला स्फटिक क्षणभर पाण्यासारखाच भासतो त्याप्रमाणे इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा माझ्याहून वेगळा दिसतो. परंतु तो माझ्याहून वेगळा नसतो. त्याचे वर्णन करताना मोठे कौतुक वाटते. ज्याप्रमाणे वारा हा आकाशात विरून गेला म्हणजे तो वेगळा उरत नाही त्याप्रमाणे आत्मज्ञानी माझ्याशी एकरूप झाला तरी भक्तीचा प्रेमभाव प्रतिज्ञापूर्वक तो सोडत नाही. वारा जर पंखाने हलवून पाहिला तर तो आकाशापेक्षा भिन्न भासतो. एरवी तो वारा स्वभावताच आकाशरूप असतो. त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष भक्ती साधनेच्या शारीरिक क्रियांमुळे बाह्यतः माझा भक्त आहे असे भासतो. परंतु स्वानुभवाच्या आधारे तो मदरूपच असतो. तो ज्ञानी अंतःकरणात दिव्य प्रकाश प्रगटल्यामुळे मला आपला आत्मा आहे असे जाणतो. म्हणून माझ्या हृदयातील प्रेम उचंबळून येते आणि
मी त्याला माझा आत्मा आहे असे म्हणतो. जो जीवाच्या पलीकडील परमतत्व अनुभवाने जाणतो, तो प्रेममय कर्म कसे करावे हे जाणतो. तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होईल काय? उदारा सर्व एवैते ज्ञानी त्वात्मेव मे मतम् आस्थितः सही युक्तात्मा मामे वानुत्तमां गतिम. हे सर्वही भक्त श्रेष्ठ आहेत, परंतु ज्ञानी हा तर माझा आत्मा आहे असे मी मानतो. कारण तो कर्म करीत असूनही सर्वश्रेष्ठ गतिस्वरूप अशा माझ्या ठिकाणी स्थिर झालेला असतो, म्हणजे माझा अनन्य भक्त असतो. म्हणून या पुलाल्या हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्त झोंबे. परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानिया एक पाहे पादुभते याची या आशा जगधेनुसी करीतसे फासा. परी दोरे वीण कैसा वत्साचा बळी का ते तनु मनु प्राणे ते आणिक काहीची नेणे. देखे तया ते म्हणे हे माय माझी ते येणे माने अनन्य गती. म्हणून धेनु ही तैसीची प्रीती तया लागी लक्ष्मीपती बोलिले साचे. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले ते ही भक्त भले पढियंते आम्हा. परी जाणो निया माते जो पाहो विसरला मागवते. जैसे सागरा येऊनी सरिते मुरडावे थेले तैसी अंतकरण कुहरी जन्मली जयाची प्रतीती गंगा मज मिनली. तो मी हे काय बोली फार करू एरवी ज्ञानिया जो म्हणिजे तो चैतन्याची केवळ माझे. हे न म्हणावे परी काय कीजे न बोलणे बोलो. म्हणून आपल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो मनुष्य माझी भक्ती करीतो, परंतु मी ज्याच्यावर आपणहून प्रेम करावे असा एक भक्त म्हणजे ज्ञानीच होय. असे पहा की दूध प्राप्त करण्याच्या इच्छेने सारे जगच गाईला दोराचा फासा घालीत असते, परंतु तीच गाय आपल्या वासराकरिता दोराच्या फासाशिवाय आपणहून पान्हा सोडित असते. याचे कारण म्हणजे शरीराने, मनाने आणि प्राणाने ते वासरू आपल्या आईशिवाय दुसरे काहीच जाणत नाही. ज्या गाईला ते बघते तिला आपली आईच समजते. याप्रमाणे ते वासरू गायीशी अनन्य गती असते, म्हणून त्याची जन्मदात्री गाय देखील त्याचप्रमाणे त्याच्यावर प्रेम करते. याकरिताच लक्ष्मीपती श्रीकृष्ण जे बोलले ते खरे आहे. हे असो. मग भगवान पुन्हा म्हणाले, अर्जुना, तुला जे आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी हे 3 प्रकारचे भक्त सांगितले आहेत ते सुद्धा उत्तम भक्त आहेत आणि आम्हाला ते आवडते आहेत. परंतु मला जाणून जो संसाराकडे पुन्हा परतून बघण्याचे विसरला, जसे सागराशी एकरूप झाल्यावर नदीचे मागे फिरणे बंद पडते, त्याप्रमाणे अंतःकरणरूपी गुहेमध्ये उगम पावलेली अनुभवरूप गंगा निघून मला मिळाली. तो माझ्याशी एकरूप झाला. हे वर्णन मी किती करू? एरवी ज्ञानी ज्याला म्हणतात तो केवळ माझा आत्माच आहे, ही गोष्ट शब्दाने वर्णन करण्यासारखी नाही. परंतु काय करावे? बोलण्यासारखे नसलेले देखील मी तुझ्याशी बोलत आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. अनेक जन्मांच्या नंतर हे सर्व विश्व वासुदेव स्वरूप आहे असे ज्ञान झालेला साधक मला भजत असतो. असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. जे तो विषयांची दाट झाडी माझी कामक्रोधांची सांकडी चुकावून आला पाडी सद्वासनेची या मग साधू संगे सुबटा उजू सत्कर्माची या वाटा अप्रवृत्तीचा अमांटा डावलुनी आणि जन्मशतांचा वाहतवणा तेवीची आसेची या नलयची वाहना तेथ फळ हेतूचा उगाणा कवणू चाळी ऐसा शरीर संयोगाची राती माझी धावता सडिया आयती तव कर्मक्षयाची पाहाती पहाट झाली तैसीच गुरुकृपा उखा उजळली ज्ञानाची ओतपली पडली तेथ साम्याची वृद्धी उघडली तयाची दिठी ते वेळी जयाकडे वास पाहे
ते उते मीची तया एकू आहे, अथवा निवांत जरी राहे तरी मीची तया. हे असो आणिक काही, तया सर्वत्र मी वाचुनी नाही. जैसे बाह्य जळ डोही बुडालिया घटा, तैसा तो मज भीतरी मी तया आंतु बाहेरी. हे सांगिजेल बोलवरी तैसे नव्हे, म्हणोनी असो हे या परी. तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेने करी आपू विश्व. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रति तिसराचा ओतला. म्हणोनी असो हे या परी. तो देखे ज्ञानाची वाखारी, तेने संसरलेनी करी आपू विश्व. हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. म्हणोनी भक्तान माझी रावो, आणि ज्ञानी या तोची. जयाची ये प्रतीतीच्या वाखारा, पवाडू होय चराचरा. तो महात्मा धनुर्धरा दुर्लभू आथी. हेर बहुत जोडती किरीटी, जयांची भजने भोगासाठी. जे आशा तिमिरे दृष्टी विषयांध झाले. कारण तो ज्ञानी भक्त विषयरूपी दाट झाडीतून जात असताना मध्येच आलेली काम क्रोध वगैरे संकटे टाळून सद्वासनेच्या डोंगरावर आलेला असतो. मग अर्जुना, साधूंच्या संगतीने सत्कर्माच्या सरळ वाटेने निषिद्ध कर्मांचा आडमार्ग डावलून आणि शेकडो जन्म भक्तीच्या वाटेवरून चालणारा तो ज्ञानी पुरुष फलाच्या आशेच्या वाहना पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्गामधील फळांच्या हेतूचा हिशोब कोणी बरे करावा? या प्रकारे मनुष्य शरीर संबंध रूपी रात्रीच्या वेळी एकटा सर्वसंग परित्यागी दूरवर धावत असता सहजच कर्माचा क्षय होऊन ज्ञानोदयाची पहाट होते. त्यावेळी गुरुकृपारूप उषत्काल होतो आणि मग ज्ञानरूप सूर्याची कोवळी किरणे सर्वत्र पसरतात. त्यावेळी ज्ञानी पुरुषाला सर्वत्र ब्रह्मोदक्य भावाचे विपुल ऐश्वर्य दिसू लागते. त्यावेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला माझ्याशिवाय दुसरे काही दिसत नाही, अथवा तो निवांत जरी राहिला तरी त्याला आत्मरूपाने मीच दिसतो. हे बोलणे असो, त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही दिसत नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्या घटाच्या आत बाहेर जल असते, त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो आणि मी त्याच्या आत बाहेर असतो. ही अलौकिक स्थिती शब्दाने वर्णन करता येईल अशी नाही, म्हणून हे बोलणे असो. याप्रमाणे तो प्रत्यक्ष ज्ञानाचे भांडार आहे आणि तो जिकडे संचार करतो तिकडे त्याला आपणच विश्वरूपाने पसरलो आहोत हे जाणवते. हे संपूर्ण विश्व वासुदेव स्वरूप आहे असा त्याच्या भावरूपी अंतःकरण पात्रामध्ये अनुभूतीचा रस ओतला आहे. तो सर्व भक्तांमध्ये राजा आहे आणि ज्ञानीही तोच आहे, ज्याच्या अनुभवाच्या भावमंदिरात संपूर्ण चराचर सामावलेले असते. अर्जुना, तो महात्मा दुर्लभ आहे, ज्यांची विविध प्रकारची भजने भोगासाठी असतात आणि आशारूपी अंधकार रोगाने ज्यांची दृष्टी मंद झालेली असते असे अनेक उपासक जगात असतात. कामैस्तैस्तैर्हतज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियममास्थाय प्रकृत्या नियता स्वया. अनेक पुरुष विषयवासनांनी विवेकशून्य झाल्यामुळे आपापल्या स्वभावाच्या अधीन होतात आणि ती फलदायक व्रते स्वीकारून अन्य देवदेवतांची उपासना करतात. आणि फळाची या हावा हृदयी कामा झाला रिगावा, की तयाची घसणी दिवा ज्ञानाचा गेला. ऐसे उभयता अंधारी पडले, म्हणून पासीची माते चुकले. मग सर्व भावे अनुसरले देवतांतरा. आधीच प्रकृतीचे पायिक वरी भोगा लागी तव रंक. मग तेने लोलुपत्वे कौतुक कैसेनी भजती. कवणीती या नियमबुद्धी कैसी या हन उपचार समृद्धी. का अर्पण यथाविधी विहित करणे. फलप्राप्तीच्या तीव्र इच्छेमुळे ज्याच्या अंतःकरणात कामविषयाने प्रवेश केला आणि त्याच्या संसर्गाने अंतःकरणातील ज्ञानाचा दिवा मालवला आहे, अशा प्रकारे त्यांचे अंतर्बाह्य जीवन अंधकारमय होते. म्हणून मी त्यांच्या जवळ असूनही मला ते विसरतात आणि मग
फलप्राप्तीसाठी विविध देवी देवतांना सर्व भावाने भजू लागतात. आधीच ते प्रकृतीच्या म्हणजे मायेच्या अधीन झालेले असतात आणि भोगासाठी दीन झालेले असतात. मग त्या लालसेने कशी उपासना करतात हे एक कौतुकच असते. त्या उपासनेचे कोणते नियम असतात त्याची माहिती ते प्रारंभी मिळवितात. नंतर त्या देवी देवतांसाठी कोणते उपचार लागतात त्याचे साहित्य जमा करतात. मग उपचार कसे अर्पण करावयाचे ही माहिती मिळवून त्याप्रमाणे विहित क्रिया करू लागतात.